10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश SP पोळ यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली। आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात जुलै 2020 मध्ये हा नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा घडला होता। यातील पीडित निर्भया तिच्या आई वडील आणि भावासोबत राहत होती। तिचे वडील इलेक्ट्रिशियन म्हणून मिळेल ते काम करत होते। 31 जुलै 2020 रोजी ते कामावरून घरी आले। सर्वांनी एकत्र रात्रीचे जेवण केले। जेवणानंतर पीडित निर्भयाची आई आणि वडील एका ठिकाणी आणि भाऊ आणि बहीण निर्भया एका ठिकाणी झोपणार होते। मात्र दारूच्या नशेत असलेले नराधम वडिलांनी पीडित निर्भयाला स्वतःजवळ झोपण्याचा आग्रह धरला। निर्भया आणि निर्भयाच्या आईला आणि भावाला कुऱ्हाडीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली। पीडित निर्भया बापाजवळ झोपल्यानंतर कुऱ्हाडीचा धाक दाखवत नराधम बापाने स्वतःच्या मुलीवर बलात्कार केला। यावेळी आई आणि भावाने विरोध केला असता त्यांना कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी दिली होती। याबाबत पीडितेने आळंदी पोलीस ठाण्यात नराधम बापाच्या या निंदनीय कृत्याविरोधात फिर्याद दिली। आळंदी पोलिसांनी बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार विरोधी अधिनियम पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून नराधम बापाला अटक केली होती। हा खटला राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश SP पोळ यांच्या पुढे सुरू होता। त्याचा निकाल सोमवारी दिनांक 2 जून रोजी दिला। सरकारी पक्षाच्या वतीने VN देशपांडे यांनी 7 साक्षीदारांची साक्ष घेतली। पीडित निर्भया आणि तिच्या आईची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली। नात्याला काळीमा फासणाऱ्या 38 वर्षीय नराधम बापास जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली।